मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा विषयाचं नाव आहे हॉस्पिटलमधील व्हेंटिलेटर बिल कमी करण्यासाठी सरकारचे नवीन नियम काय ते बघूया. व्हेंटिलेटर लावण्यापूर्वी रुग्णाच्या नातेवाईकांना जोखीम, गरज आणि खर्चाची स्पष्ट माहिती देणे आवश्यक आहे. हॉस्पिटल्सना व्हेंटिलेटरच्या खर्चाचे दर सार्वजनिक करावे लागतील व बिलात पारदर्शकता ठेवावी लागेल. काय ते बघूया. खाजगी रुग्णालयामध्ये महागड्या व्हेंटिलेटरच्या वापरावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शन तत्त्वे जारी केली आहेत. काय ते बघूया. यामध्ये रुग्णांची संमती घेणे, प्रत्यक्ष वापरानुसार बिल आकारणे आणि बिलाची रक्कम सार्वजनिक करणे या बाबीचा समावेश आहे. डायरेक्टोरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेसच्या वेबसाईटवरून ही माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या नियमांचा उद्देश महागड्या जीवरक्षक उपकरणांचा वापर नैतिक दृष्टिकोनातून केला जावा आणि आर्थिक शोषणाचे साधन म्हणून होऊ नये हा आहे. पुढे बघूया मित्रांनो. खाजगी रुग्णालयांमध्ये महागड्या व्हेंटिलेटरच्या वापरावर नियंत्रण मिळवण्यासाठी रुग्णाची संमती घेणे, प्रत्यक्ष वापरानुसार बिल आकारणे आणि शुल्काचे सार्वजनिक प्रदर्शन करणे या बाबींचा समावेश आहे. डायरेक्टोरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेसच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या या नियमांचा उद्देश हा जीवरक्षक उपचारांचा वापर नैतिक दृष्टिकोनातून केला जावा आणि आर्थिक शोषणाचे साधन म्हणून होऊ नये हा आहे. खाजगी आरोग्य सेवा प्रणालीवर लोकांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करणे आणि गंभीर उपचार हे आर्थिक संकटाचे कारण बनू नये, व्हेरी गुड, हा सरकारचा उद्देश आहे. व्हेरी गुड. व्हेंटिलेटरच्या वापराच्या आधी रुग्णाच्या नातेवाईकाकडून किंवा वकिलाकडून विनाअट मान्यता प्राप्त करणे गरजेचे आहे. ही जबाबदारी त्या संबंधित हॉस्पिटलची आहे असे एका अधिकाऱ्याने सांगितले. व्हेरी गुड. रुग्णालयांना आता 14 दिवसापेक्षा जास्त काळ व्हेंटिलेटरचा वापर केल्यास अंतर्गत पुनरावलोकन आणि तज्ज्ञ समित्यांच्या माध्यमातून त्याचे समर्थन करावे लागेल आणि सरकारी तपासणीसाठी कागदपत्रे तयार ठेवावी लागतील. व्हेरी गुड. तसेच रुग्णाच्या नातेवाईकांसाठी तक्रार निवारण यंत्रणा उभारणे बंधनकारक असेल. व्हेरी गुड. आयुष्यमान भारताचे संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी इंदू भूषण यांच्या मते भारतात रुग्णालये आणि डॉक्टर यांच्याकडे रुग्णांच्या तुलनेत जास्त ज्ञान आणि अधिकार असतात. पारदर्शकतेमुळे ही तफावत कमी होण्यास मदत होईल. व्हेरी गुड. या नियमांचा एक मुख्य आधार म्हणजे अनिवार्य माहितीपूर्ण संमती. या प्रक्रियेत डॉक्टरांनी व्हेंटिलेटर सुरू करण्यापूर्वी त्याची वैद्यकीय गरज, अपेक्षित परिणाम, संभाव्य जोखीम आणि इतर पर्यायांची स्पष्ट माहिती रुग्णाच्या पालकांना किंवा कायदेशीर प्रतिनिधीला देणे आवश्यक आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.